ॐ श्री गणेशाय नमः। नमस्कार. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या आजच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत आहे. गुरुवारी 18 जून 2026 रोजी आपण एका अत्यंत शुभ अशा पुष्य नक्षत्राच्या प्रभावाखाली आहोत. आजच्या राशी भविष्याकडे वळण्यापूर्वी आपण आजचे पंचांग जाणून घेऊया, जे आपल्या दिवसाला अधिक सकारात्मक बनवेल. पण त्याआधी आमचे हे ज्योतिषीय कुटुंब वाढवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम गुरुवे नमः लिहून आपल्या भावना व्यक्त करा. आज ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी आहे. आज सूर्योदय सकाळी 5:41 आणि सूर्यास्त संध्याकाळी 7:15 होईल. महत्त्वाच्या कामांसाठी आजचा अभिजित मुहूर्त दुपारी 12:01 पासून 12:55 आहे. मात्र दुपारी 2:10 पासून 3:52 राहू काळात नवीन कामाची सुरुवात करणे टाळावे. चला तर मग जाणून घेऊया आजचे ग्रह नक्षत्र आपल्यासाठी काय घेऊन आले आहेत. प्रिय मेष राशीच्या जातकांनो, चंद्राचे कर्क राशीत आगमन होत आहे आणि या संक्रमणामुळे तुमच्या आयुष्यात आनंदाची लाट येणार आहे. आज तुम्हाला काही आनंदाची बातमी मिळण्याची दाट शक्यता आहे. अशा बातम्यांमुळे मिळणारे यश आणि आनंदाचे काही खास क्षण तुम्हाला अनुभवता येतील. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या मते ही बातमी कदाचित तुमच्या एखाद्या जवळच्या मित्राकडून येऊ शकते. त्यामुळे त्यांच्या यशाचा आणि कर्तृत्वाचा आनंद साजरा करण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी सज्ज राहा. आजचा तुमचा भाग्यशाली रंग हिरवा आहे. दुपारी 2:15 पासून ते 3:45 वेळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. 2026 मध्ये तुमच्या आयुष्यात शनी ग्रहाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे प्रगती अधिक सुलभ होण्यासाठी आणि संरक्षणासाठी काही उपाय करणे फायदेशीर ठरेल. आजचा विशेष उपाय, निसर्गाच्या सानिध्यात थोडा वेळ घालवा. प्रिय वृषभ राशीच्या जातकांनो, कर्क राशीतील चंद्राचे भ्रमण तुम्हाला आज अनेक कामांमध्ये व्यस्त ठेवू शकते, ज्यामुळे तुम्ही थोडे थकलेले किंवा गोंधळलेले वाटू शकता. तुम्हाला शांततेची आणि एकांतवासाची ओढ वाटत असेल, परंतु दुर्दैवाने आजचा दिवस धावपळीचा असणार आहे. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या तज्ज्ञांच्या मते आजचा दिवस खूप व्यस्त असला तरी संयम राखून आणि एकाग्रतेने प्रत्येक कामाला धैर्याने सामोरे जाणे हाच यशाचा मार्ग आहे. आज दुपारी 4 ते संध्याकाळी 6:15 वेळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. आज हिरवा रंग तुमच्यासाठी भाग्यशाली ठरेल. यावर्षी राहूची ऊर्जा तुमच्यावर प्रभाव टाकत असल्याने मनाची शांती आणि भावनिक संतुलन राखण्यासाठी काही उपाय करणे फायदेशीर ठरेल. उपाय: आजच्या धावपळीतून थोडा वेळ काढून स्वतःला विश्रांती द्या. प्रिय मिथुन राशीच्या लोकांनो, कर्क राशीतील चंद्राच्या भ्रमणामुळे आज तुमची आर्थिक स्थिती थोडी विस्कळीत होऊ शकते. तुमच्या बँक खात्यात पैसे येण्यापेक्षा जाण्याचे प्रमाण जास्त असू शकते. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलचे ज्योतिषी तुम्हाला सल्ला देतात की तुमच्या आर्थिक नियोजनाकडे विशेष लक्ष द्या, अन्यथा तुम्हाला गंभीर आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. आज अनावश्यक खर्च टाळून केवळ गरजेच्या गोष्टींवरच खर्च करणे हिताचे ठरेल. पिवळा रंग आज तुमच्यासाठी अत्यंत भाग्यवान आहे. आज रात्री 7:30 ते 8:30 या वेळेत महत्त्वाची कामे करणे तुमच्यासाठी शुभ ठरेल. गुरुग्रहाच्या प्रभावामुळे वर्ष 2026 मध्ये प्रगतीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. त्यामुळे समृद्धी आकर्षित करण्यासाठी योग्य उपाय करा. आजचा उपाय: मानसिक स्पष्टतेसाठी आणि शांततेसाठी थोडा वेळ ध्यान करा. प्रिय कर्क राशीच्या जातकांनो, चंद्राचे तुमच्याच राशीत आगमन होत असल्याने आज तुमच्या स्वभावात चढ उतार जाणवू शकतात. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या ज्योतिषांच्या मते आजचा दिवस कोणाशीही, विशेषतः अधिकारपदावर असलेल्या व्यक्तींशी वाद घालण्यासाठी योग्य नाही. शक्यता आहे की ते तुमच्या यशाच्या मार्गात काही अडथळे निर्माण करू शकतात. त्यामुळे कामाच्या ठिकाणी सर्वांशी मैत्रीपूर्ण आणि सौम्य वागणेच हिताचे ठरेल, जेणेकरून तुम्ही कठीण प्रसंगांपासून दूर राहाल. हा काळ लवकरच निघून जाईल आणि तुम्हाला अधिक अनुकूल वेळेत तुमची कामे पूर्ण करता येतील. आजचा तुमचा शुभ वेळ संध्याकाळी 6 ते 7 या दरम्यान आहे. पांढरा रंग आज तुमच्यासाठी अत्यंत भाग्यशाली ठरेल. यावर्षी गुरुग्रहाच्या प्रभावामुळे तुमची ऊर्जा विस्तारत आहे.
अशा वेळी एखादे शुभरत्न किंवा वस्तू धारण केल्यास ते तुमच्या अंतर्ज्ञानाला मार्गदर्शन करेल आणि मनातील जडपणा दूर करण्यास मदत करेल. आजचा विशेष उपाय, जुन्या मित्रांची भेट घ्या किंवा त्यांच्याशी संवाद साधा. प्रिय सिंह राशीच्या जातकांनो, चंद्राचे कर्क राशीतील भ्रमण तुम्हाला अशा लोकांमुळे निराश करू शकते, ज्यांनी तुम्हाला भूतकाळात दिलेली आश्वासने पाळली नाहीत. इतरांच्या वागण्यामुळे तुम्हाला थोडा राग किंवा निराशा वाटणे स्वाभाविक आहे, परंतु अशा परिस्थितीत स्वतःचे मानसिक संतुलन बिघडू देऊ नका आणि शांत रहा. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या मते, तुमचे जे प्रकल्प सध्या रखडलेले आहेत, ते लवकरच गती घेतील आणि पूर्ण होतील. आज जांभळा रंग परिधान केल्याने तुम्हाला सकारात्मक वैश्विक ऊर्जा आकर्षित करण्यास मदत होईल. आज संध्याकाळी 5 ते 6 या वेळेत नशीब तुम्हाला पूर्ण साथ देईल, त्यामुळे तुमची महत्त्वाची कामे याच काळात नियोजित करा. या वर्षी राहूची सावली तुमच्यावर प्रभावी असू शकते, त्यामुळे संरक्षणासाठी आणि स्पष्टतेसाठी एखादे संरक्षक कवच किंवा रत्न जवळ ठेवा. उपाय, आज एखादे चांगले पुस्तक वाचा, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. प्रिय कन्या राशीच्या जातकांनो, चंद्राचे कर्क राशीतील स्थान आज तुमच्या कौटुंबिक जीवनात काही मतभेद निर्माण होण्याची शक्यता दर्शवत आहे. अशावेळी परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून संयम राखा आणि नेमकी समस्या कुठे आहे हे ओळखून ती वेळीच सोडवण्याचा प्रयत्न करा. रागाच्या भरात कोणतेही पाऊल उचलू नका, कारण तुमचा राग तुमच्या कुटुंबातील सदस्यांचा तुमच्याबद्दलचा आदर आणि प्रेम कमी करू शकतो. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या तज्ज्ञांच्या मते, आज तुमच्या प्रियजनांशी एक निरोगी आणि घट्ट नाते निर्माण करण्यावर भर द्या, ज्यामुळे तुमचे भावनिक आणि मानसिक आरोग्य सुधारेल. आज तुमच्यासाठी जांभळा रंग अत्यंत भाग्यशाली ठरेल. दुपारी 2 ते 3 या वेळेत महत्त्वाची कामे करणे तुमच्यासाठी शुभ राहील. या वर्षी शनीचा प्रभाव तुमच्या संयमाची परीक्षा घेऊ शकतो, त्यामुळे एखादे पेंडंट किंवा रत्न धारण करणे तुम्हाला अधिक धैर्य देईल. आजचा उपाय, एखादा नवीन छंद जोपासायला सुरुवात करा. प्रिय तूळ राशीच्या जातकांनो, कर्क राशीतील चंद्राच्या स्थितीमुळे आज तुम्हाला थोडा थकवा जाणवू शकतो. गेल्या काही दिवसांपासून तुम्ही घेत असलेल्या प्रचंड मेहनतीचे हे फळ आहे. हा ग्रहयोग तुम्हाला थोडा ब्रेक घेण्याचा आणि स्वतःसाठी वेळ काढण्याचा सल्ला देत आहे. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या तज्ज्ञांच्या मते, आज तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी करा, जसे की एखादे पुस्तक वाचा, चित्रपट पहा किंवा जुन्या मित्रांशी गप्पा मारा. यामुळे तुमची ऊर्जा पुन्हा रिचार्ज होईल आणि तुम्ही आगामी आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सज्ज व्हाल. आज तुमच्यासाठी वाईन रेड म्हणजेच गडद लाल रंग भाग्यशाली ठरेल. आज सकाळी 10:30 ते 11:30 ही वेळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. यावर्षी शनीच्या तीव्र ऊर्जेचा प्रभाव कमी करण्यासाठी एखादे रत्न किंवा धार्मिक वस्तू जवळ ठेवा. उपाय, नियमित व्यायाम करा. प्रिय वृश्चिक राशीच्या जातकांनो, कर्क राशीतील चंद्राचे भ्रमण आज तुमच्या आत्म्याला अधिक सकारात्मक ऊर्जा देईल. आज कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध अतिशय मधुर राहतील. विशेष म्हणजे तुमच्या कुटुंबाप्रती असलेले प्रेम आज तुमच्या आनंदाचे मुख्य कारण ठरेल. आजचा दिवस आपल्या प्रियजनांसोबत घालवा आणि त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारा. त्यांना तुमच्या मनातील प्रेम आणि काळजीची जाणीव करून द्या. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या ज्योतिषांच्या मते, आज कुटुंबाकडून जास्तीत जास्त सकारात्मक ऊर्जा मिळवण्याचा प्रयत्न करा. दुपारी 2:30 ते 4 या वेळेत नवीन जबाबदाऱ्या स्वीकारणे तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरेल. नशीब आणि सकारात्मकता आकर्षित करण्यासाठी आज लाल रंगाचे कपडे परिधान करा. यावर्षी शनीच्या कठीण धड्यांमुळे मनाची स्पष्टता मिळवण्यासाठी एखादे रत्न किंवा धार्मिक वस्तू जवळ ठेवणे फायदेशीर ठरेल. उपाय, आज शांत आणि सुखद संगीत ऐका. प्रिय धनु राशीच्या जातकांनो, आज चंद्र तुमच्याच राशीत विराजमान असल्याने तुमच्या मनात परोपकार आणि दानधर्माची तीव्र इच्छा निर्माण होईल. मुळे तुम्हाला मनाची असीम शांती लाभेल आणि तुमच्या प्रियजनांचे प्रेम तुमच्या आयुष्यात अधिक उत्साह आणि सकारात्मकता भरेल. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या ज्योतिषांच्या मते, आज तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींशी संवाद साधून विचारांची देवाणघेवाण करणे अत्यंत फायदेशीर ठरेल, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात अधिक सकारात्मक ऊर्जा येईल. इतरांप्रती दयाळू आणि सहानुभूतीपूर्ण वागण्याचा प्रयत्न करा, कारण यामुळे तुमचे व्यक्तिमत्व अधिक समृद्ध होईल आणि भविष्यात तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडतील.
तुमच्या प्रयत्नांचे सर्वोत्तम फळ मिळवण्यासाठी आज दुपारी 4 ते संध्याकाळी 6 ही वेळ निवडा. आज तुमच्यासाठी जांभळा रंग अत्यंत शुभ आहे. गुरु ग्रहाच्या आशीर्वादाने हे वर्ष तुमच्यासाठी भरभराटीचे ठरेल. त्यामुळे नशिबाची साथ मिळवण्यासाठी एखादी पवित्र वस्तू किंवा रत्न जवळ ठेवा. उपाय, आज कृतज्ञता व्यक्त करण्याचा सराव करा. प्रिय मकर राशीच्या जातकांनो, ज्यांचे कुटुंबीय आणि मित्र परदेशात राहतात, त्यांच्याशी आज तुमचा संपर्क होण्याची दाट शक्यता आहे. चंद्राच्या कर्क राशीतील उपस्थितीमुळे आजचा दिवस सामाजिक कार्यात खूप व्यस्त असेल. तारासितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या मते, आज तुमच्या घरी अनपेक्षित पाहुणे येण्याची शक्यता असल्याने तुमचे घर नीटनेटके आणि स्वच्छ ठेवा. तुमच्या आदरातिथ्यामुळे आणि दयाळूपणामुळे नशीब तुम्हाला सुट्टीसाठी परदेश प्रवासाची संधी देऊ शकते. जीवनात सकारात्मकता आकर्षित करण्यासाठी आज गडद निळा रंग परिधान करा. आज दुपारी 4 ते 5 या वेळेत तुम्हाला विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. यावर्षी राहूच्या अनपेक्षित प्रभावामुळे स्वतःला स्थिर ठेवण्यासाठी एखादे कवच किंवा मंत्राचा आधार घ्या. उपाय, आज कोणाशीही तणावपूर्ण चर्चा करणे टाळा. प्रिय कुंभ राशीच्या जातकांनो, चंद्राचे कर्क राशीतील भ्रमण तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार करेल. यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात सुधारणा होईल आणि तुम्ही तुमच्या ध्येयांवर अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करू शकाल. आज तुम्ही तुमच्या दिसण्याकडे आणि व्यक्तिमत्वाकडे विशेष लक्ष द्याल, ज्याचे कौतुकही तुम्हाला इतरांकडून मिळेल. तुम्हाला प्रेरणा देणाऱ्या गोष्टींमध्ये आज वेळ घालवा. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलच्या तज्ज्ञांच्या मते, तुमच्यामध्ये अधिक सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी आज पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करणे शुभ ठरेल. आज रात्री 10 ते रात्री 12 वाजेपर्यंतची वेळ तुमच्यासाठी अत्यंत भाग्यशाली आहे. या काळात तुम्हाला नशीब आणि सकारात्मकतेची साथ मिळेल. यावर्षी शनी ग्रहाचा तुमच्या जीवनातील महत्त्वाच्या क्षेत्रांवर प्रभाव असल्याने सुसंगतता राखण्यासाठी आपल्याजवळ एखादी शुभवस्तू किंवा यंत्र ठेवा. उपाय, आजचा दिवस कुटुंबासोबत घालवा. प्रिय मीन राशीच्या जातकांनो, आज चंद्र कर्क राशीत विराजमान आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी असा आहे की जिथे तुमची हिंमत किंवा मेहनत नाही, तर तुमचे नशीब तुम्हाला साथ देणार आहे. आजचा दिवस असा आहे की सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे घडताना दिसेल, पण हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटते की हे तुमच्या प्रयत्नांमुळे नाही, तर केवळ नशिबाच्या जोरावर घडत आहे. तुम्हाला फक्त या सुवर्ण संधीचा आणि समृद्धीच्या लाटेचा आनंद घ्यायचा आहे, जी तुम्हाला दिवसाच्या शेवटपर्यंत यशाकडे घेऊन जाईल. तारा सितारा पंडित ज्योतिष चॅनेलचे ज्योतिषी तुम्हाला सल्ला देतात की या वेळेचा पुरेपूर फायदा घ्या आणि पूर्ण प्रामाणिकपणे या आनंदाचा अनुभव घ्या. याव्यतिरिक्त आजच्या दिवसाचा उपयोग काहीतरी मौल्यवान आणि अर्थपूर्ण कामे करण्यासाठी करा, ज्याचा फायदा तुम्हाला नजीकच्या भविष्यात नक्कीच मिळेल. त्यामुळे व्यापक विचार करा आणि योग्य निर्णय घ्या. यावर्षी शनीच्या तीव्रतेचा समतोल राखण्यासाठी तुमच्या आसपास एखादी पवित्र वस्तू किंवा रत्न ठेवा. आजचा उपाय, स्वतःच्या हाताने एक पौष्टिक आणि आरोग्यदायी जेवण बनवा.